दृष्टीहीन व्यक्ती नृत्य करते हे जर जगाच्या समोर आलं तर त्याला एक वेगळं वजन प्राप्त होईल की माझ्या पुढे येणारी संकट किंवा संघर्ष हे एखाद्या अफजल खानाप्रमाणे माझ्यासमोर आवासून उभे होते आणि मी जणू शिवाजी महाराजांच्या प्रमाणात त्यांच्याशी लढत होते. शरीराच्या ज्या हालचाली आहेत, ज्या वेगवेगळ्या मुद्रा आहेत, त्या एकदम परफेक्ट करायसाठी तुम्ही वेगळं असं काय करता? सातत्य. नमस्कार, साजरा टेक आणि दिशा कॉम्प्युटर प्रेझेंट द अक्षर शोमध्ये आपलं स्वागत आहे. मिरजेमधील शिल्पा मेहंदी यांनी MAचं शिक्षण कंप्लीट केलं. त्याचसोबत दृष्टी नसताना त्यांनी भरतनाट्यममध्ये विशारद प्राप्त केलं. अशा मॅडमांचं आपल्या कार्यक्रमात एक छोटीशी भेट देऊन आपण स्वागत करूया. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. मॅडम, धन्यवाद. गायन, वादन असे बैठे प्रकार असताना तुम्ही नृत्य प्रकार हा का स्वीकारला? सर्वप्रथम रंगमंचाला, रंगदेवतेला, माझ्या गुरु सौ धनश्री आपटे यांना, आपणा सर्व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून मग मी माझ्या बोलण्याला सुरुवात करते. आता सर, तुम्ही हा मला प्रश्न विचारलात की वादन आणि गायन असे इतर प्रकार सोडून तुम्ही नृत्यच का निवडलं? तर याचं कारण माझ्या बालपणामध्ये दडलेलं आहे. कारण मी साधारण 5 वर्षाची असेपर्यंत सर्वसाधारण दृश्य पाहू शकत होते, सर्वसाधारण चित्र मी पाहू शकत होते. आणि त्यावेळेला माझे वडील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये सुरुवातीला शिक्षक आणि नंतर हेडमास्टर होते. तर त्यावेळेला त्यांना शाळेच्या तर्फे दिल्लीला काही सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं आपल्या महाराष्ट्राच्या वतीनं. मग तिथं त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या वतीनं काही कार्यक्रम सादर केल्यानंतर त्यांना बक्षीस म्हणून एक प्रोजेक्टर देण्यात आला होता. प्रोजेक्टर आणि काही स्लाईड्स. त्या स्लाईड्स होत्या भारतीय नृत्ये, मंदिरे आणि भारतीय संस्कृती. आणि तिथं त्यांना सांगण्यात आलेलं होतं की हे स्लाईड शो करून तुम्ही जागोजागी आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. तर त्याप्रमाणे माझे बाबा हे स्लाईड शोचे कार्यक्रम करायचे. त्यावेळेला त्या स्लाईड शोमध्ये मी काही नृत्यांगनांच्या स्लाईड्स पाहिलेल्या होत्या. त्या नृत्यांगनांच्या चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यातील हावभाव, त्यांचा आकर्षक पोशाख, आकर्षक वेशभूषा, हातावरील लाल लाल अलता, हे सर्व काही पाहून माझं मन इतकं आकर्षित झालं आणि इतकं भारावून गेलं की त्याच वेळेला मी ठरवून टाकलं की आपण शिकायचं तर फक्त नृत्यच शिकायचं. आणि त्यावेळेला असंही झालं होतं की मी जसजशी मोठी व्हायला लागले त्यावेळेला माझ्या आईनं पण मला हे सुचवलेलं होतं की तू गायन शिक, म्हणजे तुला बसून गाता येईल आणि नंतर संगीत विशारद किंवा संगीतामध्ये MA ही पदवी घेतल्यानंतर तुला बसून क्लासेस घेता येतील गायनाचे आणि तुझा एक इन्कम सोर्स सुरू होईल. माझ्या आईचा तो विचार त्यावेळेलाही प्रॅक्टिकल होता आणि आजसुद्धा प्रॅक्टिकल आहे. पण माझ्या बाबांचं असं मत होतं की तू जर जगापेक्षा काही जर वेगळं केलंस, म्हणजे एखादी दृष्टीहीन व्यक्ती नृत्य करते हे जर जगाच्या समोर आलं तर त्याला एक वेगळं वजन प्राप्त होईल. आणि नेमकी हीच गोष्ट माझ्या बुद्धीमध्ये गेली आणि मी ठरवून टाकलं की आपण शिकायचं तर नृत्यच शिकायचं. तुम्ही लहान असताना तुमची जी दृष्टी गेली तेव्हा तुम्हाला घरच्यांनी कशी मदत केली मॅडम? हां, तर ज्या वेळेला माझी दृष्टी पूर्णपणानं गेली त्यावेळेला मी सतत माझ्या आईच्या अवतीभोवती सारखी रेंगाळायची. कारण अशा वेळेला आईच आपल्याला जवळची असते. तर त्यावेळेला माझ्या आईनं मला जवळ बसवून प्रेमानं 4 गोष्टी सांगून तिनं मला काही काही छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या की जसं भाजी नीट करणे, शेंगा नीट करणे, फुलांचा हार बनवणे, नंतर आपलं पण स्वतःचं स्वतः ड्रेसअप होणे, स्वतःचं स्वतः तयार होणे, स्वावलंबन जे काय असतं, आपापल्या अंथरुणाची घडी आपण स्वतःच घालणे, इतरांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत करणे, या सगळ्या ज्या गोष्टी होत्या या मला माझ्या आईनं शिकवल्या.
आणि माझे बाबा जे होते हे वक्तृत्वामध्ये तरबेज होते. त्यांनी मला वक्तृत्वामध्ये अतिशय माझी उत्तम तयारी करून घेतली. म्हणजे मला आठवतं की साधारण मी 5वीमध्ये असताना एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यांनी मला भाग घ्यायला लावला होता आणि त्या स्पर्धेसाठी विषय होता अफजल खान वध आणि शिवाजी महाराज. तर ह्या विषयावरची तयारी बाबांनी इतक्या उत्तम रीतीनं माझ्याकडून करून घेतली होती की त्याच्यातले ते हावभाव, म्हणजे शिवाजी महाराज ज्यावेळेला अफजल खानाचा वध करतात त्यावेळेचा जो प्रसंग होता किंवा ते जे वर्णन होतं ते इतक्या उत्तम रीतीनं करून घेतलं होतं की जणू ती माझ्या पुढच्या भविष्यातल्या आयुष्यातली तयारीच होती की माझ्या पुढे येणारी संकटं किंवा संघर्ष हे एखाद्या अफजल खानाप्रमाणे माझ्यासमोर आवासून उभे होते आणि मी जणू शिवाजी महाराजांच्या प्रमाणे त्यांच्याशी लढत होते. हे झालं माझ्या आईबाबांचं. अशीच मदत माझ्या भावंडांनी सुद्धा माझी केली. म्हणजे मला अभ्यासाची पुस्तकं वाचून दाखवणं, मला इकडे तिकडे घेऊन जाणं, एखादी वस्तू हवी असेल तर ती आणून देणं, हे सगळं माझ्या बहिणी बघायच्या. आणि माझ्या भावांनी तर मला फोन कसा लावायचा हे शिकवलं. अगदी सुरुवातीला म्हणजे ज्या वेळेला सगळ्यांकडे लँडलाईन होते त्यावेळेला माझ्या भावांनी मला त्या लँडलाईनवरती बरोबर त्याच बटनावर बोट दाबून तोच नंबर कसा दाबायचा हे शिकवलं. आणि त्यावेळपासून मी आज अनेक जणांना फोन करते, कुणाच्याही मदतीशिवाय अगदी बिनदिक्कतपणे फोन करते, कुणाशीही किती वेळ बोलू शकते हे मला माझ्या भावांना फोन लावायला शिकवल्यामुळं. आणि अशीच मला माझ्या इतर नातेवाईकांनी, म्हणजे माझ्या आईकडच्या बाबांकडच्या नातेवाईकांची सुद्धा मला साथ अतिशय उत्तम रीतीनं मिळाली. म्हणजे जसं ते माझं कौतुक लहानपणापासून माझ्या ॲक्टिव्हिटीज बघत होते तशी मला मदत करणं, मला जे काय हवं असेल, ज्या गोष्टीची मला अतिशय निकड आहे किंवा गरज आहे ती ओळखून ती आणून देणं. माझे मामा लोक, नंतर आता ज्या परिचित आहेत त्या गोखले काकू, माझा MAचा अभ्यास होता तो तर सगळा त्यांनीच वाचून दाखवला. तर अशा पद्धतीने मला सगळ्यांची साथ मिळत गेली. काकू, तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की जेव्हा लहानपणी शिल्पाची दृष्टी गेली तेव्हा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम झाला? परिणाम म्हणजे वाईट वाटलं भयंकर मला. आता ह्याच्यापुढे हिचं पुढचं आयुष्य कसं व्हायचं असं वाटायचं सारखं वाईट. दिसेल की नाही हिला, ऑपरेशन वगैरे करून काय उपयोग होणार आहे की नाही असं वाटायला लागलं मला. भरपूर आम्ही दवाखाने वगैरे केले, डॉक्टरने, पण काय त्याचा उपयोग झाला नाही त्याला. जसं की गायन आणि वादनमध्ये आपण प्रेक्षकांसमोर नसलो तरी आपल्या आवाजा थ्रू आपण त्यांना आपली कला सादर करू शकतो. पण नृत्य प्रकार तुम्ही जो स्वीकारला आहे त्याचं ॲक्च्युअली असं आहे की तुम्हाला प्रेक्षकांसमोर स्वतः सादर व्हावं लागतं आणि तुमचं जे फेसिंग आहे हे प्रेक्षकांनाच दिसावं लागतं. आणि जसं तुम्ही भरतनाट्यम शिकला आहात त्याच्यामध्ये तुम्ही एखादी गिरकी मारली, एखादी गिरकी घेतली किंवा एखादी मुद्रा घेतली ती बरोबर प्रेक्षकांसमोर आहेच, हे तुम्हाला कसं समजतं? हां, खरं तर ह्या प्रश्नांवरती अगदी सुरुवातीपासून मला खूप सारे प्रयत्न करावे लागले. कारण हीच मोठी अडचण होती की मला हे कळायचं नाही की प्रेक्षक कुठल्या बाजूला बसलेले आहेत आणि मी समोर बरोबर फिरून त्यांच्यासमोर येते की नाही, माझ्या हस्तमुद्रा किंवा माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव त्यांना दिसत आहेत की नाही हे मला सुरुवातीपासून कळत नव्हतं. मग त्याच्यावरती काय तोडगा काढायचा? तर दृष्टीहीन माणसाचं कसं असतं की त्याचं 90 ते 95% काम हे आवाजावरती असतं. आवाजाच्या दिशेनं आपले कान करून त्याप्रमाणे आपलं पुढचं काम सुरू ठेवायचं असं असतं. मग मी पण असंच ठरवलं की ज्या बाजूला प्रेक्षक बसले असतील त्याच बाजूला, म्हणजे समोरच्या बाजूला आपला जो काही CD प्लेअर असेल किंवा गाण्याचं जे काही प्लेअर असेल ते ठेवायचं आणि जिथून गाण्याचा आवाज येतोय तिथंच फिरून आपण समोर आलं की बरोबर प्रेक्षकांच्या समोर आपण येऊ, असं मी गणित माझ्या मनामध्ये बांधलं होतं आणि तेच बरोबर व्यवस्थित वर्कआउट झालं. जेव्हा शिल्पाने नृत्य शिकण्याचा निर्णय घेतला,
जसं शिल्पा म्हणाले की तुम्ही त्याला गायनासाठी प्रोत्साहन देत होतात, पण तिने नृत्य प्रकार निवडला, तेव्हा तुम्हाला काय असं वाटलं की आता ती तिला दृष्टी नाही आहे, ती कसं करेल, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं? मला वाटलं म्हणजे ती तिला जमेल की नाही नृत्य. म्हणताना मी काय बोलले तिला की तू गायन वगैरे शिक, त्याचा तुला पुढं खूप उपयोग होईल तुझ्या दृष्टीनं. गायनाला कसं दृष्टी वगैरे नसली तरी मध्ये चालू शकते तसं. तर आवाज पुढे तू क्लासेस घेशील, त्याच्यात विशारद वगैरे झालं की ते शिकशील. म्हणजे मुलीं तुझ्या दृष्टीनं पुढचं सगळं आयुष्य तुझं छान नाही म्हणून सांगितलं, पण तिला ते नृत्यच निवडायचं होतं. असं झालं. शिल्पा मॅडम, तुम्ही जो नृत्य प्रकार निवडला आहात त्यामध्ये तुम्हाला मेकअप करावं लागतं, तुम्हाला कॉस्ट्युम वेगवेगळे घालावं लागतात, म्हणजे एक प्रकार तुम्हाला बाह्य सौंदर्य तुम्हाला करावं लागतं. बरोबर. जे की तुम्ही बाह्य सौंदर्य करता ते तुम्ही स्वतः पाहू शकत नाही, पण ते तुम्हाला प्रेक्षकांना समोर सादर करावं लागतं. त्याबद्दल तुमचं काय मत आहे की जे मी बाहेर सुद्धा पाहू शकत नाही पण ते प्रेक्षकांसमोर मी एक वेगळ्या पद्धतीने सादर करते, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हां, तर आता त्यावरती माझं मत असं आहे की प्रेक्षकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, म्हणजे त्यांच्या डोक्यातले इतर बाह्य विषय किंवा बाह्य विचार जाऊन ज्या वेळेला त्या नाट्यगृहामध्ये प्रेक्षक आलेले असतात तर ते संपूर्णपणानं त्या कलाकारावरती त्याचं मन हे केंद्रित झालं पाहिजे. आणि आम्ही मेकअप करतो किंवा जे वेगळे वेगळे कॉस्ट्युम्स आम्ही घालतो ते त्या कारणासाठी की पटकन बघितल्यानंतर त्या कलाकाराकडं प्रेक्षकांच्या मनातले किंवा डोक्यातले बाहेरचे विचार हे बाहेरच राहिले पाहिजेत आणि संपूर्णपणानं त्या कलाकारावरती त्यांचं मन केंद्रित झालं पाहिजे. आणि त्यानंतर मग ज्या वेळेला तो कलाकार अतिशय सुंदर रीतीनं आपला अभिनय सादर करतो किंवा भावभावना व्यक्त करतो, अभिव्यक्त होतो, त्यावेळेला त्या अतिशय सुंदर पोशाखामध्ये किंवा मेकअपमध्ये, वेशभूषेमध्ये, केशभूषेमध्ये केलेला तो अभिनय किंवा व्यक्त झालेल्या त्या भावभावना पटकन प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेतात. वा मॅडम, तुमचं एम काय आहे? म्हणजे इतकं शिकून तुमचं एक ध्येय काय तर असेल ना ह्या नृत्य प्रकार शिकण्यामागचं, हां, आणि पूर्ण आयुष्यामागचं तुमचं ध्येय काय आहे? हां, ज्या दिवशी मला माझे बाबा, माझ्या गुरु धनश्री आपटे यांच्याकडं नृत्य शिकण्यासाठी घेऊन गेले, त्या पहिल्या दिवशी काहीच म्हणजे भविष्यातली अशी कल्पना नव्हती की ताई मला शिकवायला तयार होणार आहेत की नाही, कारण त्यांच्याकडं अशी विद्यार्थिनी, त्यांनाही मी नवीनच होते. बरोबर. त्यामुळं त्या मला शिकवायला तयार होतील की नाही हे मला माहिती नव्हतं. बरं, त्या जरी झाल्या शिकवायला तयार तरी मी ते शिकू शकेन की नाही हेही माहिती नव्हतं. तर अशी परिस्थिती असताना त्या पहिल्या दिवशीच मला माझ्या बाबांनी सांगितलं होतं की तुला हे जे नृत्य शिकायचं आहे हे केवळ मेकअप करणे किंवा दागिने घालणे याच्यासाठी नसून हे नृत्य शिकून तुला भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे या नृत्याच्या माध्यमातून. आणि आज त्यांनी सांगितलेल्याच आदर्शाप्रमाणे, त्यांनी घालून दिलेल्या पायवाटेवरूनच चालायचं मी ठरवले. माझ्यानंतरच्या ज्या येणाऱ्या पिढ्या आहेत मुलींच्या, त्यांच्यासमोर या भारतीय नृत्याचा आदर्श आपण ठेवायचा हे मी मनाशी ठरवून टाकलेलं आहे. कारण वेगवेगळ्या वाहिन्यांच्या वरून आपल्याला वेगळी नृत्य बघायला मिळतात. ती बरीचशी बघण्यासारखी असतात नसतात हे मी नाही सांगू शकत, पण पाश्चात्य संस्कृतीचा जो मारा आपल्या भारतीय पिढ्यांच्या वरती होतोय त्याचा प्रभाव कमी करून आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रभाव वाढण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील त्यासाठी मी अगदी 100 नाही 1001% तयार आहे. भले याच्यामध्ये मला खूप काही मोठं करायला जमेल असं हे मी आत्ता सांगू शकत नाही, पण खारुताईचा वाटा तर मी नक्कीच उचलू शकेन. नृत्य शिकताना तुमच्या मनात असं कधी विचार आला का की हे मला शक्यच नाही आहे, हे मी कधीच करू शकणार नाही आहे? असे विचार फारसे माझ्या मनामध्ये कधी आले नाहीत, कारण मनामध्ये एक ती जिद्द पकडलेलीच होती की शिकायचं तर आपण नृत्यच शिकायचं. आणि या बाबतीत म्हणजे नृत्य हा माझा
सुरुवातीपासूनचा आनंद होता आणि याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायला मी कधीच तयार नव्हते. त्यासाठी मला कितीही संघर्षांना तोंड द्यावं लागलं तरी मला चालणार होतं. कितीही अडचणींना तोंड द्यावं लागलं तरी मला चालणार होतं आणि मला ते द्यावं लागलं तोंड. पण त्याच्यातून सुद्धा मी वाट काढत काढत पुढे गेले. त्यामुळं निराशेनं कधीच माझ्या मनाची पकड फारशी धरली नाही. हा जो तुमचा आत्मविश्वास आहे हा वाढवण्यासाठी तुम्ही रोज कोणती सवय अंमलात आणताय? हां. आता खूप आधीपासून म्हणजे सुरुवातीला रामदेव बाबांचा प्राणायाम हा टी व्हीवर दाखवला जायचा. तर ते सगळं ऐकल्यानंतर मी प्राणायामला सुरुवात केली. त्याच्यानंतर दररोजच्या दररोज आता सध्यासुद्धा मी आणि माझी आई ओंकाराची साधना, गायत्री मंत्राची साधना अखंडपणानं आमच्या दोघींची सुरू असते. आणि माझा आत्मविश्वास वाढण्यासाठी याला माझी नक्कीच मदत होती. आपण सर्वांनी अपयशातून काय शिकायला हवं? जसं तुम्ही मागाशी म्हणाला की तुमची लहानपणी दृष्टी गेली, त्यातनं लोकांनी काय शिकलं पाहिजे, की दृष्टी नसताना सुद्धा दृष्टिकोन कसा चेंज करू शकतो, त्याबद्दल थोडं. हां. आता असं म्हटलं जातं की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अशा कितीतरी पायऱ्या आपल्याला चढाव्याच लागतात अपयशाच्या, आणि तेव्हाच आपण यश संपादन करू शकतो. आणि आपल्यावरती आलेली जी परिस्थिती आहे त्याला अपयश किंवा संकट न समजता हे आपल्यासाठी एक आव्हान आहे. याच्यातून आपण काहीतरी नवीन करू शकतो असा जर दृष्टिकोन जीवनाकडे बघण्याचा आपण स्वतःमध्येच जर निर्माण केला तर जगापेक्षा नक्कीच काहीतरी आपण वेगळं करू शकतो. बरोबर. नृत्य ही कला नाही आहे, तर तो एक फिटनेसचा प्रकारही आहे. दृष्टी नसताना शरीराच्या ज्या हालचाली आहेत, ज्या वेगवेगळ्या मुद्रा आहेत, त्या एकदम परफेक्ट करायसाठी तुम्ही वेगळं असं काय करता? सातत्य. गुरुनी सांगितलेला अभ्यास रोजच्या रोज घरामध्ये त्याचा रियाज करायचा. ही जी तुम्ही कला शिकला आहात त्या कलेचा तुमच्या जीवनात तुम्हाला कोणता सर्वात मोठा पाठ मिळाला? सगळ्यात मोठा पाठ म्हणजे माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. हाच मोठा पाठ मला मिळाले. बरोबर. मग असे म्हणालात की सातत्य आणि रोजचा रियाज तुम्ही करत होतात, तुम्ही इतकं सगळं करत होतात, पण नृत्य प्रकार एक शारीरिक प्रकार आहे. आणि हा शारीरिक प्रकार करताना तुम्हाला शारीरिक थकवा किंवा मानसिक निराशा आली, त्यावर तुम्ही त्याला कसं टॅकल केलात? त्याला म्हणजे दररोज ध्यान करणं. त्याच्यानंतर माझ्या घरामध्ये मला माझे आई बाबा आणि माझी भावंड वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचून दाखवायची, म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त, ज्याला आपण अवांतर वाचन म्हणू. आणि त्या पुस्तकाच्या साह्यातून म्हणजे जी वेगळी वेगळी उदाहरणं आपल्यासमोर येतात किंवा माझ्या कानावरती पडायची. नाचे मयुरीचं उदाहरण तर आपल्या सगळ्यांच्या समोर उत्तमच आहे, की जिनं पाय नसताना सुद्धा नृत्य ती शिकली आणि त्या क्षेत्रामध्ये तिनं खूप मोठं यश कमावलं. तर अशी वेगवेगळी उदाहरणं मला पुस्तकाच्या माध्यमातून माझे घरचे वाचून दाखवायचे आणि त्यामुळं माझं मन बदलत गेलं. आणि नृत्य शिकायचं या विचारापासून माझं मन कधीच विचलित झालं. मॅडम, भरतनाट्याचे कोणते 3 तत्व आहेत जे तुम्ही रोजच्या आयुष्यात तुम्ही फॉलो करतात? एकाग्रता, त्यानंतर नीटनेटकेपणा, शिस्त. म्हणजे जसं आपण गाण्यामध्ये बघतो की कितीही ताना मारल्या, कितीही आलापी घेतली, कितीही आकार उकार घेतले तरीसुद्धा पुन्हा शेवटी आपल्याला समेवर यावंच लागतं. ही त्यातली शिस्त झाली. नीटनेटकेपणा, त्यानंतर एकाग्रता. आणि त्याचबरोबर भरतनाट्यम हा एक शारीरिक फिटनेसचाही प्रकार असल्यामुळे आपल्या चालण्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो, एक प्रकारचा दमदारपणा निर्माण होतो. म्हणजे नृत्यातली मुलगी ही वेगळी ओळखतेच तिच्या चालण्यावरनं. तिच्या चालण्यामध्ये जो एक रुबाबदारपणा येतो तो
नृत्यामुळे येतो. जे लोक स्वतःच्या क्षमतेवर शंका घेतात अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? अशा लोकांना मी सांगेन की तुम्ही जगाचं काही ऐकू नका, की कुणी तुम्हाला असं सांगितलं की तू हे नाही करू शकत, हे तुझ्यामध्ये क्षमता नाही आहे, हे तुम्ही कधीच ऐकू नका. आणि जो तुमच्या मनातला आवाज आहे, जो हृदयातला आवाज आहे, तो तुम्ही ऐकायला शिका आणि त्याच्यावरतीच तुमचं काम सुरू करा, इकडचं तिकडचं न ऐकता. तुमच्या दृष्टीने शिकणे आणि यशस्वी होणे यामध्ये नेमका फरक काय आहे? यशस्वी होण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून शिकण्याची जी प्रोसेस आहे ती करावीच लागते. आणि एका ठराविक गोष्टीला जरी आपण यश म्हटलं तरी माझ्या दृष्टीनं मी असं म्हणणार नाही, कारण ज्याला आपण यश म्हणतो त्या यशाच्या पलीकडे सुद्धा अनेक पायऱ्या असतात. आणि लौकिक यश किंवा पारलौकिक यश असे सुद्धा त्याच्यामध्ये प्रकार आहेत. मग आपण कुठल्या यशाबद्दल बोलतोय या दृष्टीने जर विचार केला तर त्याचा नेमका अंदाज आपल्याला येऊ शकतो. तुम्ही नेहमी हेच स्वप्न पाहत होतात की मला नृत्यांगना बनायचं आहे, की प्रवास सुरू झाल्याने त्यात तुम्ही स्वप्न बदलत गेलात? नाही, सुरुवातीपासून माझं हेच स्वप्न होतं की मला नृत्यांगनाच बनायचं आहे. आता तुमचं असं नृत्यांगना म्हणायचं हे मोठं ध्येय होतं, तशी इतर लोकांची जी मोठी मोठी ध्येय आहेत त्यांनी छोटी छोटी सुरुवात कशी करावी त्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगाल? ज्या गोष्टींचा मी अगदी लहानपणापासून अवलंब केला, म्हणजे आता आपल्याला कुठलीही गोष्ट करायची असेल, शिक्षण असेल किंवा एखाद्या कलेचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला फिजिकल फिटनेस हा नेहमीच पाहिजे. कारण फिजिकली जर आपण फिट असू तरच त्याच्यामध्ये एक सशक्त मन हे राहू शकतं. आणि शरीर आणि मन या दोन गोष्टी सशक्त असतील तर आपण खूप मोठे मोठे पल्ले गाठू शकतो. तर आपलं दिवसभराचं जे काही रुटीन आहे, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, त्याचं एक आपलं गणित तयार व्हायला पाहिजे. बरोबर. आणि या गणितामध्ये फिजिकल फिटनेससाठी जो आपला भारतीय योगाचा प्रकार आहे, हा मीच नव्हे तर हा प्रत्येकानं त्याच्यावरती काम केलं पाहिजे. म्हणजे 24 तासापैकी किमान 1 तास हा योगासन किंवा फिरणे, जी कुठली गोष्ट आपल्याला झेपणार आहे, व्यायाम प्रकार असेल तर तो 1 तास 1.5 तास हा फिजिकल फिटनेससाठी प्रत्येकानं दिलाच पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपलं मन हे एकाग्र होण्यासाठी, म्हणजे निराशेचे विचार आपल्या मनामध्ये येऊ नयेत, त्यासाठी ध्यान किंवा ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो त्यासाठी पण 1 तास दिला पाहिजे. अवांतर वाचन असेल, वाचनानं माणसाचं ज्ञान बरंच वाढतं, तर त्यासाठी पण आपला वेळ दिला पाहिजे. आणि आपलं जे काही ध्येय आहे त्याचा सतत 24 तास, म्हणजे अक्षरशः 24 तास विचार त्या ध्येयाचा करत राहायला पाहिजे. मॅडम, तुम्ही MA चं शिक्षण पूर्ण केलात, हो त्याचसोबत आम्हाला समजलं की तुम्ही कविताही छान करतात, हो. पण तुम्ही तर अंध आहात, मग तुम्ही कविता कशा करता? आता त्याची मी सुरुवातीला थोडी पार्श्वभूमी सांगते की आपल्याकडं अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा पहाटेच्या वेळेला विठ्ठलाचा काकडा केला जातो. मग ते विठ्ठलाच्या देवळामध्ये जाऊन वेगळी वेगळी गाणी म्हटली जातात देवाची, राधाकृष्णाची वगैरे. तर माझी आई मला तिच्यासोबत घेऊन देवळामध्ये जायची पहाटेच्या वेळेला 5 वाजता. आणि मग ती तिथली गाणी ऐकल्यानंतर मला तो एक नाद लागला. मग तिथून घरी आले, मी खुर्चीमध्ये बसले की माझा तो मनामध्ये शब्दांचा खेळ चालू व्हायचा. मग हा एक शब्द दुसऱ्या शब्दाला जोडून बघायचा, दुसरा शब्द तिसऱ्या शब्दाला जोडून बघायचा. असं करत करत मला तो एक छंदच लागला. आणि हे करता करता एक विठ्ठलाची मानसपूजा माझ्या मनामध्ये तयार झाली. बरं, मी कविता करू शकते याच्यावर माझा विश्वास नव्हता. बरं, मी कुणाला तर माझी कविता ऐकवली तर मला हसतील
असं मला सुरुवातीला वाटायचं. बरोबर. पण माझ्या ज्या परिचित गोखले काकू आहेत की ज्यांनी मला MAचा सुद्धा अभ्यास वाचून दाखवला, वा. तर त्यांना मी फोनवरती सांगितलं की काकू मला असं काहीतरी सुचलंय आणि सहज आता आपण बोलतोय म्हणून मी तुम्हाला हे ऐकून दाखवते. तर ती विठ्ठलाची मानसपूजा मी त्यांना फोनवरती ऐकून दाखवली. बरोबर. तर त्या इतक्या खुश झाल्या, अगं तू छान करतेस असं त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. आणि कागद आणि पेन काढून त्यांनी अख्खी मानसपूजा लिहून काढली. वा. आणि पुढं मला सांगितलं की असे वेगळे वेगळे विषय तू घे आणि त्याच्यावरती कविता कर, मी लिहून काढेन. अशा पद्धतीनं तो कवितेचा माझा छंद पुढे पुढे वाढत गेला. म्हणून आता तुम्ही म्हणालात की MAचं शिक्षण आणि कविता यांच्यासाठी तुम्हाला अंजली गोखले मॅडमांनी खूप सपोर्ट केला. तुम्हाला सांगायला आवडेल की ते आपल्या शो मध्ये आता तुमच्या बाजूलाच बसलेले आहेत. त्यांचं आपण आपल्या शो कडून स्वागत करूया. मॅडम, जेव्हा शिल्पाने तुम्हाला पहिल्यांदा कविता ऐकवली तेव्हा तुमचं काय मत होतं? शिल्पा गुणी आहे हे माहितीच आहे, पण आता आपल्याला ती कविता करते ह्याच्यावरनं ती नुसती गुणी नाही आहे तर अगदी बहुगुणी मुलगी आहे. आणि तिचं जेव्हा ती कविता ऐकली तेव्हा इतकं आश्चर्य वाटलं की खरोखर तिनं त्या कवितेमध्ये विठोबाची सगळी पूजा वर्णन केलेली आहे. हा, त्याला तुळशीचा हार कसा घालतात किंवा पहिल्यांदा पंचामृतांना पूजा कशी केली जाते, आरती कशी करतात. आणि एवढंच नाही तर त्या कवितेमध्ये तिनं द्वादशीचं सगळा प्रसाद कसा केला जातो आणि तो विठ्ठलाला अर्पण कसा करतात, त्या प्रसादाची सगळी पक्वानं सुद्धा तिनं त्याच्यामध्ये लिहिलेली आहेत. आणि इतकी सुंदर, म्हणजे खरोखरच तिला काही दिसत नाही म्हणतो आपण, पण तिच्या अंतःचक्षुनी जे ती पाहती ते आपण कोणीच बघू शकत नाही. आपण म्हणतो आम्ही बघतो पण ती जे मनापासून आणि ती जी देवाची भक्ती करते त्याच्यावरून ती जे काही पाहती ते विलक्षण आहे. आणि नंतरच्या सुद्धा तिनं ज्या काही कविता केलेल्या आहेत त्या सुद्धा तिचे मामा एक हिमालयामध्ये जाऊन आले आणि मग त्यांनी तिला आणि आईला वर्णन करून सांगितलं ते की किंवा वाचून दाखवलं असेल की कसं हिमालय कसं आहे आणि तिथं कसं बघितलं त्यांनी. ते जे पाहिलेलं तिनं ऐकलं त्याच्यावर सुद्धा तिनं कविता केली. आणि एवढंच नाही तर मध्यंतरी आता किती आपला करोनाचा काळ गेला, करोनाच्या मध्ये सुद्धा तिनं करोनावरती सुद्धा एक कविता केली. म्हणजे खरं तर ती घरातच बसून होती, बरोबर, बाहेरचं काहीच माहित नव्हतं. ओके, ते बातम्या ऐकून आणि सगळ्या गोष्टी ऐकून, बातम्या ऐकून किंवा तिच्या काकूला ऍडमिट केलं होतं हे सगळं ऐकून जे काही आहे कोरोनाचं भयानक पण किंवा ते पूर्वीचं एक जुनं गाणं आहे ना, मेरा नाम छुन छुन छुन, तसं तिनं मेरा नाम छुन 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 मैं हूँ करोना असं करून ती कविता केली. विडंबन पर कविता केली, मस्तच केली एकदम ती कविता. आणि नुसती ती मराठीतच करते असं नाहीये, हिंदीत सुद्धा कविता करते. तिला ती हिंदीची कविता सुद्धा आता पाठ असेल. अरे वा, तुम्ही इतकं म्हणत आहात तर मी शिल्पा मॅडम विनंती करतो की मॅडम कवितेच्या 2 ओळी झाल्याच पाहिजेत. नक्कीच. मी हिंदीतलीच एक कविता जी मला स्फुरलेली होती तीच मी सादर करते. आसमान के बुलंदियों को छूना हमारा शौक बन गया है. आसमान के बुलंदियों को छूना हमारा शौक बन गया है. खतरों से खेलना हमारा खेल बन गया है. खतरों से खेलना हमारा खेल बन गया है. सुख और दुख में ना अब फर्क महसूस करते हैं हम. सुख और दुख में ना फर्क महसूस करते हैं हम. हमारा साथ पाने के लिए अब फक्र महसूस करता है गम. हमारा साथ पाने के लिए फक्र महसूस करता है गम. सुंदर गेले त्यांनी. आता एकूण जवळजवळ 22 कविता तरी आहेत. कविताच करते असं नाहीये ती, तर तिला बाबांनी जे पहिल्यापासून सगळं वक्तृत्व करायला शिकवलंय त्याच्यामध्ये सावरकरांच्या वरती सुद्धा ती खूप छान होती. आणि सावरकरांच्या इथं अंदमानमध्ये तिला जायची संधी मिळालेली आहे आणि तिथं सावरकरांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कैदेमध्ये तिथं तिनं जयस्तू ते नाच केलेला आहे, करून दाखवलंय. आणि म्हणजे तिची बहीण सांगत होती, बहीण घेऊन गेली होती तिला तिच्याबरोबर, तर त्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर ती काहीच बघू शकत नव्हती. पण ज्या भिंतीवरती सावरकरांनी लिहिलेलं आहे
त्या भिंतीवरती हात फिरवून बघत होती. म्हणजे हे अक्षरशः डोळस माणसाला सुद्धा सुचणार नाही. पण बरोबर. तिनं ते की ज्या भिंतीवरती सावरकरांनी लिहून ठेवलेलं होतं त्याच्यावरती ती हात फिरवून बघत होती. म्हणजे इतकी तिची बुद्धी इतकी प्रगल्भ प्रगल्भ झाली. आणि मानसिकता सर्वसामान्यांच्या पेक्षा खूपच आहे. बरोबर. त्यामुळं ती खूप छान विचार करू शकते आणि बुद्धीचा आपल्या वापर कसा करायचा ते तिच्याकडून आपण सुद्धा सगळ्यांनी शिकलं पाहिजे. की खरोखर तिला म्हणजे आपण एक 5 मिनिटं लाईट गेले तर लगेच टॉर्च कुठे आहे, निदान बॅटरीजनं तरी बघूया, किती आपण लगेच कासावीस होतो. पण तसं पाहिलं तर कायमस्वरूपी तिच्या डोळ्यापुढं फक्त अंधार आहे. आणि तरीसुद्धा ती नृत्यामध्ये MA झालेली आहे. आणि लहानपणापासून तिनं अतिशय काय आत्मविश्वासानं तिचं पाऊल टाकलेलं असतं. की ती अशी आम्ही कधीच बघितलेली नाही की बाबा शिल्पा कधी कंटाळून बसली आहे, कधी फोन केला, कधी घरी आलं तरी ती कायम अगदी फ्रेश असते. आणि उलट ती बाकीच्यांना प्रोत्साहन करते. तिनं आपल्या बाबांची सुद्धा सेवा अतिशय चांगली केलेली. बाबांना बरं नव्हतं, तिला काही कळत नव्हतं खरं तर की बाबांची उंची खूप होती तिच्या. नंतर ते वृद्धापकाळामुळे वाकले होते. पण आता हिला कसं कळणार आहे ती वाकले ते. बरोबर. पण तरी ते पोचावरती बसलेले असले की ती सांगायची बाबा मागं सरकून बसा, टेकून बसा हं. म्हणजे असं इतकं. किंवा त्यांच्या औषधं द्यायची, गोळ्या द्यायच्या, वेळच्या वेळेला ती करायची. इव्हन आता आईला सुद्धा, आईच्या गोळ्या सुद्धा ती अजिबात चुकवत नाही. आईला भूक लागली असेल किंवा आता आम्ही जरा कुठेतरी चल बाहेर जाऊन या म्हटलं तरी, आणि आई एकटी असली तर ती यायला अजिबात तयार होत नाही. तुमचं खूप खूप मनापासून आभार. आणि आपण आता शोमध्ये शिल्पाचे मामा आहेत त्यांच्यासोबत स्वागत करूया. सर नमस्कार. सर तुम्हाला शिल्पाबद्दल काय सांगावं असं वाटतंय? तिने आयुष्यात काय करावं? तिला गाणं शिकले, नृत्य शिकले, हे सगळं आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघितलेलं आहे. अतिशय छान पद्धतीनं तिनं हे सगळं डेव्हलप केलेलं आहे. त्याचबरोबर तिची स्मरणशक्ती आणि एकपाटीपणा हा वाखाणण्यासारखा आहे. मध्यंतरी माझ्या वडिलांचा वाढदिवस होता 95वा. मी तिला एक आर्टिकल लिहून दिलं 2 पानाचं. 2 दिवसाच्या पूर्वी 2च दिवस दिला आधी. तर तिनं त्या कार्यक्रमा दिवशी ते सगळं जसंच्या तसं पाठ करून तिथं व्याख्यानामध्ये बोलली. हा एक तिचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे एकपाटीपणा तिचा अतिशय छान पद्धतीनं बोलली. बोलताना सुद्धा अगदी जिथं पॉज घ्यायचा, जिथं थांबायचं, जिथं जोरात बोलायचं तिथं सुद्धा म्हणजे वक्तृत्व कला थोडक्यात हे तिनं अतिशय चांगल्या पद्धतीनं जोपासली आहे. मध्यंतरी काय झालं, हे सगळे तिचा नृत्य प्रकार आम्ही बघत होतो, जे कार्यक्रम सगळे अटेंड करत होतो. मी ज्येष्ठ नागरिकमध्ये काम करत असल्यामुळे तिला एकदा विनंती केली की आपण म्हणजे हे नेहमीचे डान्स आहेत ठीक आहे, हे सगळं चांगलंच आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही, आपण जरा वेगळ्या पद्धतीने जाऊ म्हणून एक भारूक डान्स आपण बसूया. बाई सुया घेर दाबण घेऊन, बरोबर. काकूचं गाणं आहे 1956 सालचं. आणि त्यावेळी ते बुट्टी घेऊन बायका वगैरे करायच्या वगैरे. बरोबर. तर तिला मी सगळे ती बुट्टीतली आर्टिकल वगैरे सगळे आणून दिली. बुट्टीत काय लहान मुलगा असेल, कुळकुळा असेल, पोपट चिमणी असेल, सगळं असेल, सगळं आणून दिलं. प्रश्न लोकांना असा वाटला होता की आता हे एवढं मिळणार कसं, कारण त्यात त्या गाण्यामध्ये त्या सगळ्याचा उल्लेख आहे. बरोबर. पण त्याला एक 2 ते 3 दिवसामध्ये ते सगळं तिनं पाठ केलं. अच्छा. हा. कुठल्या बुट्टीमध्ये कुठं काय काय ठेवलेलं आहे सगळं तिनं पाठ केलं. डान्स बसवला, मला दाखवला घरी की हा असा असा आहे. थोड्याफार मी त्या सुधारणा सांगितल्या, 1-2 वस्तू कमी केल्या कारण ते फार होत होत्या म्हणून. आणखी त्या पद्धतीने तिने ॲक्शन केली ज्या वस्तू नव्हत्या त्याची. आणि अतिशय सुंदर पद्धतीने तो डान्स आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये केला. त्यावेळी गेलवडीचे साहित्यिक सुभाष कवडे म्हणून आले होते, तुम्हाला माहीत असतील सगळ्यांना. बरोबर. अतिशय मोठे साहित्यिक आहेत, साधे आहेत अतिशय. त्यांना आम्ही पावडे म्हणून बोलवलं होतं. त्याला म्हटलं आता फक्त कार्यक्रम संपला आहे, तिचा एक डान्स थोडा बघून जावं. तर ते डान्स बघायला बसले आणि ते दर बुधवारी तरुण भारतमध्ये त्यांचे अनुभव शिल्प म्हणून लिहितात. त्या अनुभव शिल्पामध्ये त्यांनी तिचं वर्णन केलं. त्यावेळी ती एकच वाक्य बोलली होती, माझा नाच बघून जो आनंद मिळतोय तुमचा तो आनंद हेच माझं जीवन आहे. असं तिनं सांगितलं. ते वाक्य त्यांना एवढं भावलं तर त्यांनी जवळजवळ 1 पानभर आर्टिकल त्या वाक्यावर लिहिलं तिचं. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो डान्स केला. त्यानंतर या वर्षी मी विनंती केली
की एखादा दुसरा कुठला तरी बसवूया, महिला दिन आहे 8 मार्च. बरोबर. अजून काय त्या पद्धतीने आम्ही सुरुवात केली नाही, पण बहुतेक तिच्या मनाची तयारी झाली की तो प्रयत्न करू. दुसरी गोष्ट अशी, तिचे जे गुरु आहेत त्या गुरूंचं मी सगळ्यांनी वर्णन ऐकलंच असेल. अतिशय खडतर पद्धतीने त्यांनी तिला, म्हणजे अशा एका नेत्रहीन मुलीला शिकवणं हे किती अवघड आहे. त्याबद्दल एकदा कार्यक्रमात मी हेही सांगितलं होतं की एका मुलाला चित्र काढायला सांगतात, त्याला स्पर्धेला बसवतात. स्पर्धेला बसवल्यानंतर अनेक मुलं चित्र काढतात. हा मुलगा एक चित्र काढतो, अतिशय सुंदर चित्र काढतो. परीक्षक विचारतात, तुझं चित्र खूप छान आहे, तू खूप चित्र चांगलं काढलेस, ह्याच्यात काय काय रंग ओतलेस? तो म्हणतो, मी फक्त अंतरंग ओतले माझे. त्या पद्धतीनं या धनश्री आपल्या ज्या गुरु आहेत आणि पूर्णतः आपले अंतरंग ओतून तिला त्या नृत्यामध्ये पारंगत केलेलं आहे. त्याबद्दल खरोखर त्यांचे धन्यवाद मला मानावे लागते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी तिला तयार केलेलं. मगाशी गोखले मॅडमांनी म्हणालं की काहीतरी शिल्पानं काहीतरी स्वतः करेक्शन करून त्यांच्या वडिलांचं एखादं कुठलं तरी पुस्तक तिने काहीतरी लिहिलं आहे, त्या पुस्तकाची जर मला माहिती मिळेल ते जरा बरं वाटेल. तिच्या वडिलांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त शिल्पानं कैलासवासी मुकुंद बैंदकी यांच्या आठवणीचा ओलावा म्हणून एक पुस्तक तयार करायचं ठरवलं. त्यामध्ये तिनं सर्वांच्याकडून, ओळखीच्या लोकांच्याकडून, वडिलांच्या मित्रांच्याकडून, आमच्याकडून, जे कोणी लेख लिहू शकतात अशांच्याकडून एक लेख तयार करून घेतले आणि त्याचा एक संच केला. तो तिला पाठवला सगळ्यांनी. त्यामध्ये तिनं काही करेक्शन केल्या. ते हे पुस्तक आहे आणि साधारणपणे मला वाटते 80 पानाचं पुस्तक आहे. तिनं स्वतः तयार केलेलं आहे. आणखीन लोकांना खूप आवडलं, लोकांनी वाचलं, त्याच्यावर अभिप्राय पण दिले आणि अतिशय छान पद्धतीनं तिने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. दृष्टी असणारा माणूस सुद्धा आपल्या वडिलांसाठी काही करू शकणार नाही, पण दृष्टीहीन व्यक्ती आपल्या वडिलांच्या आठवणीत एक पुस्तक लिहून घेते. त्याबद्दल तिचं एक कौतुक. आणि मामा, तुम्ही आमच्यासोबत आलात आणि आमच्या शोमध्ये तुम्ही इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल मामा तुमचे खूप खूप धन्यवाद. आता आपल्या शोमध्ये आहेत शिल्पा मॅडम म्हणजे शेजारी, वेदिका मॅडम. वेदिका मॅडम, आपलं खूप खूप स्वागत. मॅडम, आता तुम्ही शिल्पा मॅडम म्हणजे शेजारी आहात आणि जे इतक्या लेखन भरतनाट्यममध्ये विशारद प्राप्त केलं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, कारण का आम्ही शेजारी त्यांच्या आहोत याचाच आम्हाला अभिमान आहे. आणि त्या खूप मोठ्या मनाच्या आहेत, म्हणजे असं कोणालाही मदत करण्याची दृष्टी आहे त्यांची. दृष्टीला जरी दिसत नसलं तरी मन त्यांचं मोठं आहे. शिवाय त्यांना खूप मदत करायची इच्छा असते सर्वांना. त्यांनी महिनाभर त्यांच्या आई गावाला गेली होती, तर मी त्यांच्यासोबत होतोय 1 महिनाभर. तरी काय म्हणाले की तिकडे मला शहरात जाणं, गाडी घेऊन चालणं वगैरे शक्य नाही, तुम्ही थांबू शकता, तर मी हो म्हणाली. वा मॅडम, तुम्ही कार्यक्रमात आलात, तुमचं खूप खूप धन्यवाद. मॅडम, तुम्ही ब्रेल लिपी न शिकता रेग्युलर MA का केलं? कारण अंध लोकांसाठी ब्रेल लिपी ही स्पेशल लिपी असतेच. अंधशाळा सुद्धा असते. बरोबर बरोबर. आता ज्या वेळेला लहानपणी माझं हे सगळं डोळ्याचं सुरू होतं, दिसणं न दिसणं, अनेक ठिकाणी दवाखान्यामध्ये दाखवणं, ऑपरेशन्स करणं, तर त्यावेळेला आमच्या काही नातेवाईकांनी आईबाबांना असं सुचवलेलं होतं की हिला पुण्याच्या अंधशाळेमध्ये तुम्ही घाला, म्हणजे हिचं पुढचं शिक्षण ब्रेल लिपीमधून होईल. पण त्यावेळेला माझ्या बाबांचा अट्टाहास असा होता की माझी मुलगी ही माझ्या डोळ्यासमोरच वाढली पाहिजे. आणि ते स्वतः शिक्षक होते, त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व काय असतं हे त्यांना माहिती होतं. आणि 1ली ते 4थी इथं भारतभूषण शाळेत शिकल्यानंतर 5वी ते 10वी हायस्कूलमध्ये मी जे गेले तिथं स्वतः माझे बाबाच शिक्षक होते. त्यामुळं रेग्युलर शाळेमध्ये गेल्यानंतर तिथल्या अनेक अडचणींना तोंड देणं हे मला खूप सोपं जात होतं, कारण तिथं बाबाही होते आणि अनेक त्यांचे शिक्षक मित्रसुद्धा होते की जे अतिशय आपुलकीनं आणि प्रेमानं माझ्याशी वागायचे. आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की ज्या वेळेला अंधशाळेमध्ये मुलांना किंवा मुलींना घातलं जातं आणि ते मुलं किंवा त्या मुली ज्या वेळेला एकत्र शिकतात त्यावेळेला काय होतं, बऱ्याच वेळेला समदुःखी माणसं एकत्र आली की तसेच विषय बोलले जातात किंवा तशाच भावभावना व्यक्त केल्या जातात. आणि कुठेतरी
प्रगतीला अडथळा निर्माण होतो. हे मला खूप म्हणजे मला मॅच्युरिटी आल्यानंतर या गोष्टींची कल्पना आली की बाबांनी घेतलेला तो निर्णय हा किती योग्य होता. आणि तसंच होत गेलं की रेग्युलर शाळेमध्ये शिकल्यामुळं बाकीच्या मुलामुलींना दिसत होतं, मला एकटीलाच दिसत नव्हतं. आणि त्यांच्या जशा भावभावना किंवा हावभाव होते तसेच नॅचरली माझे पण व्हायला लागले. त्यामुळं माझ्या मनावरचं किंवा माझ्या चेहऱ्यावरची ज्या काय अपंगत्वाच्या खुणा होत्या त्या आपोआप पुसल्या जायला लागल्या. आणि मी इतर माणसांप्रमाणेच माझं बोलणं चालणं माझे हावभाव व्यक्त करणं हे व्हायला लागलं. मॅडम, तुमचं रोजचं डेली रुटीन काय असं? डेली रुटीन माझं अगदी गणितामध्ये बसवलेलंच आहे की जसं मी मगाशी म्हटलं की मी आणि माझी आई पहाटे 4 वाजता आम्ही उठतो आणि पहिलं जे काय असेल ते आवरल्यानंतर ओंकाराची साधना करणं, गायत्री मंत्र त्याची साधना करणं, प्राणायाम करणं, की ज्या गोष्टी प्रत्येक माणसासाठी अतिशय उपयोगाच्या आहेत आपलं जीवन सुधारण्यासाठी. किंबहुना याच पहिल्या महत्त्वाच्या आहेत आणि मग बाकीचं महत्त्वाचं आहे. दररोज मी स्वतः योगासनं करते. आईची तब्येत सुधारावी म्हणून तिची काही योगासनं काही व्यायाम प्रकार मी तिचे घेते. त्याच्यानंतर आईचं डाएट जे आहे त्याच्यावरती अगदी माझं कडक लक्ष असतं की दररोजच्या दररोज फळं खाल्ली जाणं. गाईचं दूध, आम्ही घरामध्ये गाईचं दूध लावलेलं आहे, तर दररोजच्या दररोज माझा आणि तिचं डाएट की रोज एक फळ आणि गाईचं दूध 1 ग्लास घेणं, या गोष्टी. त्याच्यानंतर माझा रियाज, नृत्याचा रियाज, जवळजवळ 1-1.5 ते 2 तास माझा रियाज असतो नृत्याचा. मग तो झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर एक साधारण अर्धा ते पाऊण तास मेडिटेशन, देवाची आपली स्तोत्र काय असतील ते म्हणणं ते असतं. ते झाल्यानंतर साधारण 1च्या दरम्यान माझं आणि आईचं जेवण होतं 1:30-2 वाजेपर्यंत. अर्धा तास इकडे इकडे झाला की बरोबर 2:30च्या सुमाराला अंजली मॅडमचा मला फोन येतो. आणि आज मला सांगायला इतका आनंद वाटतो आणि इतकं कौतुक वाटतो की जवळजवळ 5-1 वर्ष होत आली असतील. अंजली काकू मला दररोज 2:30 वाजता फोन करतात. 2:30 ते 4 या वेळामध्ये मला त्या वेगळी वेगळी पुस्तकं वाचून दाखवतात की ज्याच्यामुळं माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल. अनेक प्रकारची पुस्तकं त्यांनी मला वाचून दाखवली आहेत. त्याच्यामध्ये हिमालयाचं वर्णन असणारी पुस्तकं असतील, आध्यात्मिक पुस्तकं असतील, वैज्ञानिक, सगळ्या तऱ्हेची पुस्तकं त्यांनी मला आत्तापर्यंत वाचून दाखवलेली आहेत. आणि आमचं धार्मिकसुद्धा सुरू असतं. म्हणजे दर गुरुवारी श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचा 1 अध्याय वाचायचा. त्या साखळी सिस्टीममध्ये गोखले काकू आहेत. मग त्या म्हटल्या, अगं मी एकटीच वाचणार, त्याच्यापेक्षा मी तुला फोनवर वाचून दाखवत जाईन. आणि आज जवळजवळ 2-3 वर्ष झाली तो अध्याय काकू मला वाचून दाखवत आहेत. म्हणजे या पद्धतीने आमचं धार्मिकसुद्धा काही ना काही चालू असतं. वाचनाच्या बरोबर आमच्या अवांतर गप्पाही होतात की कारण माझं बाहेर जाणं त्या मनानं मला मर्यादा पडतात की कुणाच्या तरी बरोबर गेल्याशिवाय मी जाऊ शकत नाही, मदतीशिवाय मी जाऊ शकत नाही. मग त्यामुळं कुठं कुठले कार्यक्रम झाले, कुठे काय घडलं, काही नवीन गोष्टी असतील, हे सगळं सांगणं मला गोखले काकू फोनवरून करत असतात. हे आमचं जवळजवळ 4-4:30 पर्यंत चालतं. मग त्यानंतर आई आणि मी चहा घेतल्यानंतर आमचं दोघींचं काहीतरी मोबाईलवरती वेगळे आध्यात्मिक व्हिडिओ किंवा काही नवीन आलं असेल ते आम्ही दोघीजणी ऐकतो. आम्ही दोघी एकमेकींशी खूप गप्पा मारतो. घरातली काही किरकोळ कामं असतील, भाजी निवडणे असेल किंवा अजून काही असतील ती कामं करणे, ते मी आणि आई दोघी मिळून करत असतो. मग त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजले की पुन्हा देवाचे स्तोत्र असतील ती म्हणणं, मेडिटेशन, हे साधारण 8 वाजेपर्यंत चालतं. मग त्यानंतर 8:30च्या दरम्यान
आई आणि मी, माझं दोघींचं जेवण होतं. मग तिचे काय रात्री पाय दाबून द्यायचे असतील, तिला तेल लावून मसाज करायचं असेल, मॉलिश करायचं असेल, तर ते सगळं असं करत करत 9:30 ते 10 वाजतात. 10 वाजता मी झोपी जाते. पुन्हा पहाटे 4ला आम्ही दोघीजणी उठतो. तुम्ही इतक्या परिश्रमामधून सगळं तुम्ही शिकलात, MA झालात, विशारद झालात, हे तुम्ही सर्व केलात. पण हे सर्व करण्यामागं तुमची स्वतःकडून काय अपेक्षा आहे किंवा जगाकडून तुमची काय अपेक्षा आहे की जगाने मला अशी वागणूक दिली पाहिजे किंवा मला हे केलं पाहिजे किंवा मला हे करायचं आहे जगासाठी, काय तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल? आता माझी स्वतःची भूमिका जर म्हणाल तर जे जे माझ्या वाट्याला येईल ते सर्व, मग ती एखादी कला असेल किंवा कोणाची सेवा असेल किंवा ज्या व्यक्ती माझ्या सहवासामध्ये येतील त्यांना आनंद देणं असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मला 100% नाही, 1001% माझ्या बाजूनं मला ते पूर्ण करायचे आहेत. म्हणजे तिथे मला कुठेही उणीव ठेवायची नाही आहे, ही माझ्या बाजूनं असलेली अपेक्षा. आणि जगाकडून जर म्हणाल तर जगाकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपण आपलं काम करत राहायचं. जग काय करेल हे आपण नाही सांगू शकत. त्यामुळं आपण आपल्या कलेमधून, आपल्या विचारामधून आपली भूमिका मांडत राहायचं. मॅडम आता पुढच्या सेशनकडे आपण जाऊया. त्या सेशनचं नाव आहे रॅपिड फायर सेशन. त्यामध्ये पण मॅडम मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्याचं तुम्हाला एका वाक्यात उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे मॅडम, तुमचा आवडता पदार्थ? माझ्या आईनं तिच्या हातानं बनवलेले दडपे पोहे. तुम्ही शेवटचं ऐकलेलं पुस्तक? हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात. तुमचा आवडणारा लेखक? पु ल देशपांडे. मॅडम तुम्हाला अशी कोणती गोष्ट वाटते की ही मला शक्यच नाही आहे? नृत्य शिकल्यापासून माझ्या मनामध्ये असं कधीच आलं नाही की ही गोष्ट आपल्याला अशक्य आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी मला शक्यच वाटत गेल्या. मॅडम तुमच्या सर्वात आवडणाऱ्या कविता किंवा काव्यपंक्ती कोणत्या? वीर सावरकरांच्या. मॅडम त्यातल्या तुम्ही काय म्हणून दाखवू शकाल का? हो, नक्कीच. या भारत भूस्तव समरांगणी जे गेले, या भारत भूस्तव समरांगणी जे गेले, या चिंतेने बहुवीर लढुनिया मेले, या चिंतेने बहुवीर लढुनिया मेले. कुणी घोर यातनांची या चितेवरी जळले, कुणी घोर यातनांची या चितेवरी जळले, कुणी फास गळा लागताही ना ढळले, कुणी फास गळा लागताही ना ढळले. त्या त्यांच्या अपुऱ्या इच्छा, त्या त्यांच्या अपुऱ्या इच्छा वाहती तुम्हासी हाका, वाहती तुम्हासी हाका. आणि आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे स्वप्न आहे त्यांच्या हाका आपल्याला साथ घालतायत. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या डोळ्यांनी जे सोनेरी भारताचं स्वप्न बघितलेलं होतं, हे स्वप्न आपल्या सगळ्यांना पूर्ण करायचं आहे. आणि त्यासाठी त्यांच्या इच्छा, त्यांच्या हाका आपल्याला साथ घालतायत. तर चला मग आपण सगळेजणच त्यांचं स्वप्न सिद्ध करण्यासाठी सिद्ध होऊया. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. ध्येयापासून झपटलेल्या व्यक्तीला त्यांच्या ध्येयापासून कोणीच अडवू शकत नाही. तसं तुमचं मॅडम कार्य आहे. एखादा डोळस माणसालाही लाजवेल असं तुमच्या या कार्याला आमच्याकडून खूप खूप सलाम व आमच्या टीमकडून तुमच्या भावी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.